आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे। सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश आणि देशासाठी काहीही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे। हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केले। भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा DIR अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन चौधर, आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेले आणीबाणी विरोधी सत्याग्रही, दिवंगत आणीबाणी विरोधी सत्याग्रहींचे वारस, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात अनिल बधे, अनुराधा जुवेकर, रमेश बेदमुथा यांनी आणीबाणीच्या कालावधीत आपले अनुभव कथन केले।